बरं, आपण सुरू करूया. एक ओंकार करूया. सिटिंग पोश्चर, साधी मांडी, सिद्धासन, पद्मासन, वज्रासन. दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटून घ्या. सहज येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष. इनव्हॉलंटरी ब्रीदिंग. एक श्वास सोडू द्या. दीर्घ श्वास भरा. ओ काही क्षण शांत. हाताचं घर्षण. खूप डोळ्यांना. दोन्ही हात खाली. डोळे अलगद उघडायचे. हरिओम. बरं, आजचा विषय आपण घेऊया. व्यक्तिमत्व विकास थ्रू योग. म्हणजे योगाद्वारे व्यक्तिमत्व विकास कसा करायचा किंवा कसा होता पूर्वीच्या जमान्यामध्ये. म्हणजे इन ओल्ड ट्रेडिशन, म्हणजे त्यावेळचे व्यक्तिमत्वाविषयीचे त्यांची मतं काय होती. ऍक्च्युली तो व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, तो कसा घडवायचा, हे 10,000 वर्षापूर्वीच आपल्या उपनिषदामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. नुसतं व्यक्तिमत्व विकास, व्यक्तिमत्व कसं हवं तेच नाही, तर त्याला आपण कसं घडवायला हवं, अगदी चौफेर ऑलराऊंड रित्या त्या प्रकारचं वर्णन त्यांनी त्यावेळेस केलेलं आहे. आणि ते आजही आपल्याला लागू होत आहे आजच्या आधुनिक विचारांपेक्षा. आता व्यक्तिमत्वाविषयी आपण विचार करतो या आधुनिक जगामध्ये, फक्त माणसाला बोलता आलं पाहिजे, चांगल्या तऱ्हेने कम्युनिकेशन करता आलं पाहिजे, आणि तो सक्सेसफुल झाला पाहिजे कम्युनिकेशनच्या जोरावर. मग त्याचं आयुष्य मग 50 वर्ष असू द्या का 40 वर्ष असू द्या का 30 वर्ष, मग त्याचं व्यक्तिमत्व बहुत चांगलं म्हणजे दिसतोय. आणि काही काहींच्या बाबतीत कसं असतं, किंवा चांगला दिसतोय, 6 फूट आहे, सुंदर आहे, चेहरा चांगला आहे, हे आहे, की झालं त्याचं व्यक्तिमत्व. फक्त दिसायला चांगला, कम्युनिकेशन स्किल अजिबात नाही, तरी आपण म्हणतो की वा वा काय पर्सनॅलिटी आहे. तर पूर्वीच्या जमान्यामध्ये याला पर्सनॅलिटी म्हणत नाही. तर पूर्वीच्या जमान्याची पर्सनॅलिटी म्हणजे काय, की एक उपनिषद आहे, त्याचं नाव आहे तैत्रेय उपनिषद. त्या उपनिषदामध्ये त्यांनी व्यक्तिमत्वाचे 5 लेयर सांगितले आहेत. 5 लेयर म्हणजे 5 कोश. 5 कोश म्हणजे त्याला म्हणतो आपण पंचकोश. पंचकोश. आता हे पंचकोश म्हणजे काय, कोश म्हणजे लेयर. तर लेयर हे कशाचे, तर लेयर हे आपल्या ह्युमन बीइंगचे. समजा एक मनुष्य आहे, त्या मनुष्याचं कसं त्यांनी अनालिसिस केलेलं आहे, म्हणजे त्या मनुष्याची त्यांनी व्यक्तिमत्वच्या दृष्टिकोनातून त्याने काय काय विभाग केलेले आहेत, ते त्यांनी त्याच्यामध्ये आधी वर्णन केलेलं आहे. आणि त्या झाल्यानंतर मग त्याचा विकास कसा करायचा हे सांगितलेलं आहे. तर सुरुवातीला आपण बघूया ते पंचकोश आहे काय.
की ते माणसाच्या शरीराचे किंवा ह्युमन जे 5 लेअर काय आहेत ते आपण आधी बघूया. परत ते पाणी गरम बंद कर. ते म्यूट करून ठेवा. हरिओम. हा, तर ते 5 कोश आपण आता आज पाहणार आहोत. आपण ते 5 कोश असे आहेत की पहिला कोश आपल्या शरीराचा म्हणजे आपली ही फिजिकल बॉडी. फिजिकल बॉडी म्हणजे काय? हाडा मासाचं आपलं शरीर, ते म्हणजे आपली फिजिकल बॉडी. फिजिकल जे आपल्याला डोळ्यांनी दिसते, नाक, कान, डोळे, तोंड, आज आपलं पूर्ण हात, पाय, छाती, पोट, पाठ, दोन्ही पाय, हे सर्व आपल्याला डोळ्यांनी दिसतात. आणि ते सर्व आपल्या शरीराला सर्व मुवमेंट देतात. सर्व दूर आपल्या शरीराला ते फिरवतात. ती म्हणजे ती एक एक लेअर आहे माणसाची. त्यातला हा त्या लेअरला म्हणतो आपण पंचकोशातला पहिला पहिला लेअर. आणि त्या पहिल्या लेअरचं नाव आहे, त्याला म्हटलेलं आहे अन्नमय कोश. त्याला अन्नमय कोश का म्हणतंय? कारण ते अन्न, त्याचं फ्युएल काय आहे? अन्न. त्याचं फ्युएल आहे अन्न. त्याचं फ्युएल म्हणजे त्या कोशाला जगवणार. त्या कोशाला जगवायला काय लागतं आपल्याला? अन्न. अन्न म्हणजे डाएट. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अन्न लागेल आपल्याकडं. त्याच्यामध्ये काय येईल अन्नामध्ये? अन्नामध्ये येईल फूड, जे काही फूड आपण खातो ते, आणि पाणी. फूड आणि पाणी हे आपल्याला या शरीराला, या अन्नमय कोशाला, पोषणाला जरुरी आहे. अन्न, म्हणून त्याला म्हणतोय आपण अन्नमय कोश. हे झालं पहिलं आपलं हे शरीर ॲज इट इज. म्हणजे मग आता एखादा मनुष्य जर चांगला 6 फूट उंच आहे, नाकडोळे चांगले आहे, दिसायला चांगला आहे, आणि त्याला जर बुद्धीचाच पत्ता नसेल, मग त्याचं व्यक्तिमत्व चांगलं होईल का? नाही होणार. तो काय, काहीच काहीच नाही आयुष्यामध्ये. तो जर नुसता खंबासारखा बसलेला राहिला, काहीच नाही करत असेल, काहीच त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी त्याचे काही पैलू जर नसतील दुसरे, तर त्याला नुसतं गुड लुकिंग राहून काय उपयोग आहे? म्हणजे याचा अन्नमय कोशही सुदृढ राहून उपयोग काय? मग काहीच उपयोग नाही. तुम्हाला जर जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर मग आता हा झाला तुमचा अन्नमय कोश. म्हणजे अन्नमय कोश तर जरुरी आहेच, पण नुसता अन्नमय कोश राहून तुमच्या व्यक्तिमत्वाला चालणार नाही. तर मग त्याला दुसरा कोश कुठला आहे? येतो मग पुढचा, प्राणमय कोश. विदाऊट प्राणमय कोश तुमचा अन्नमय कोश जगूच शकत नाही. आता हा प्राणमय कोश का आहे? की जे आपण श्वासोश्वास घेतो, आणि त्या श्वसनाद्वारे हा अन्नमय कोश जिवंत राहतो. तर त्याला घेण्याकरता काय लागतं आपल्याला? श्वास. श्वासाद्वारे काय घेतो आपण? प्राणवायू. हा प्राणवायू पूर्ण शरीरभर ही आपली प्राणशक्ती संचालित करतो, आणि या अन्नमय कोशाला जिवंत ठेवतो. त्याला चांगल्या प्रकारची एनर्जी देत राहतो. एनर्जी मीन्स प्राणवायूद्वारा या अन्नमय कोशाला एनर्जी प्रोव्हाइड करतो. अन्नमय कोशामध्ये काय होतं? फूड म्हणजे अन्न आणि पाणी, याद्वारे त्याला पोषण होतं. पण या अन्नमय कोशाला या प्राणवायूद्वारा त्याला पोषण होतं. त्याला म्हणतो आपण प्राणमय कोश. हा सेपरेट कोश आहे. म्हणजे त्याला जेवढं तुमच्या शरीराला महत्व आहे, तेवढं तुमच्या या श्वासाला सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे.
तुमचा श्वास जर व्यवस्थित करेक्टरित्या चालू असेल तरच तुमचं अन्नमय कोश हा सुदृढ राहतो. ज्या क्षणी तुमच्या शरीरामध्ये काही बदल झाले एन केन प्रकारे अन्नामुळे किंवा पाण्यामुळे, तर लागलीच त्याचा परिणाम तुमच्या त्या श्वासावर होतो. तुमचा श्वास हा कमी जास्त प्रमाणामध्ये होत असतो. श्वास हा तुमच्या कमी जास्त प्रमाणामध्ये होत असतो. त्याचा परिणाम ज्या क्षणी तुम्हाला आढळेल की माझ्या श्वासाच्या गतीमध्ये फरक पडतोय, त्या क्षणी समजायचं माझ्या शरीरामध्ये काहीतरी गडबड सुरू झालेली आहे. हा, आणि तो श्वासाचं लिमिट काय असतं? श्वासाचं लिमिट आहे 12 ते 15 श्वास. मी श्वास घेतला आणि सोडला, हा एक श्वास. असे एका मिनिटाला 12 ते 15 श्वास होणं, एफर्ट्स न घेता, काही न करता, तो म्हणजे आपला आयडियल श्वास. हा आयडियल श्वास ज्या वेळेस असेल त्यावेळी तुम्ही समजायचं माझं स्वास्थ्य अगदी सुदृढ आहे, मी अगदी ओके आहे, माझा अन्नमय कोशामध्ये कुठेही काहीही बिघाड नाही, असं आपण समजायचं. आणि ज्या क्षणी तुमच्या शरीरामध्ये काही बिघाड सुरू होतो त्यावेळेस त्याचा परिणाम तुमच्या श्वासावरती होतो. श्वास फुलतो, काही आहे ना, नॉर्मल घेतलीमध्ये तो श्वास 12-15च्या वर जातो, 20 जातो, 25 जातो. त्यावेळेस समजायचं समथिंग इज रॉंग समवेअर. कुठेतरी काहीतरी कुठेतरी आपल्या शरीरामध्ये काहीतरी सुरुवात झालेली आहे किंवा काहीतरी एक चुकतंय असं समजायचं. इट मे बी म्हणजे पोटामध्ये सुद्धा असू शकतं, फुफ्फुसामध्ये सुद्धा असू शकतं, अजून कुठेही असू शकतं. तर हा झाला प्राणमय कोश. तर अन्नमय कोश म्हणजे अन्न लागतं, प्राणमय कोश त्याला आपल्याला ऑक्सिजन लागतो, प्राणवायू लागतो. आणि हा प्राणवायू पूर्ण शरीरभर फिरवण्याचं, ते शरीरभर फिरवण्याचं जे नेटवर्क आहे, फिरण्याचं जे नेटवर्क आहे, त्याला म्हणतो आपण प्राणमय कोश. अन्नमय झाला, प्राणमय झाला. आता तिसरा आहे आता. हे तर आयडियल आहे, आपण खातोय पितोय. पण हे जे प्राणमय कोश जो आहे, हा झाला तुमचा अनैच्छिक. अनैच्छिक अन्न आपण खातो ते ऐच्छिकरित्या खातो, पण एकदा खाल्ल्यानंतर ते अनैच्छिक होते. ऐच्छिक म्हणजे माझ्या मनाने मी खातोय, काय खातो काय नाही मी ते निवडतोय आणि ते खातोय. पण ज्या वेळेस तुमच्या तोंडातून ते आतमध्ये जातं ते अनैच्छिक होतं, म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे ते जात नाही, त्याच्या ह्याच्याप्रमाणेच जातं. जे तुमच्या शरीरामध्ये ज्या घडामोडी होतात त्यानुसारच ते जातं आणि ते बाहेरही पडतं. त्यामुळे तुमचा कंट्रोल त्यावर राहत नाही. म्हणजे तुमचा ज्या ऍक्शन वरती की ज्या ऍक्टिव्हिटी वरती कंट्रोल नाही त्याला आपण अनैच्छिक म्हणतो. आणि ज्यावरही तुमचा कंट्रोल आहे मनाचा त्याला आपण ऐच्छिक म्हणायचं. तर ही क्रिया आहे अर्धी ऐच्छिक आणि दुसरी आहे अनैच्छिक. बरोबर आहे. आता प्राणमय कोशामध्ये काय आहे की प्राणमय कोश हा टोटली अनैच्छिक आहे, म्हणजे तो इनव्हॉलंटरी आहे, तुमच्या तो कंट्रोल मध्ये नाही. तो तुमच्या कंट्रोल मध्ये नाही. तो तुमच्या शरीराच्या स्थितीवरती तो कमी जास्त प्रमाणामध्ये होत असतो. आणि तो कमी जास्त झाला की मग त्याचा परिणाम अजून तुमच्या शरीरान्नमय कोशावरती होतो आणि अजून तुमच्या पुढच्या कोशावरती होतो. आणि तो पुढचा कोश आहे तुमचा मनोमय कोश. मनोमय कोश. बरोबर. आता हा मनोमय कोश म्हणजे हा तिसरा कोश आहे. विदाऊट मन. मन म्हणजे काय आहे? मन त्याच्यामध्ये काय घटक? बुद्धी, अहंकार. मन, बुद्धी, अहंकार. मन, बुद्धी आणि अहंकार त्याच्याच्या मिळून आपलं शरीर हे सर्व गव्हर्न होत असतं, सर्व ऍक्टिव्हिटी करत असत. आणि विचारही कोण करतं? मनच करतं.
बिना मनाने, बिना विचाराने, बिना बुद्धीने, बिना अहंकाराने तुम्ही कुठलीही कृती करू शकत नाही. मी नुसता बसलोय, माझा अन्नमय कोशही शांत आहे, माझा प्राणमय कोशही शांत आहे, आणि मनच माझं ठिकाणावर नाहीये. तर काय तुमचा अन्नमय कोश चालणार आहे का? कुठला प्राणमय कोश चालणार आहे? नाहीच चालणार. पण तुमचं मनही तेवढ्या त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. तुमचं मन. मन म्हणजे काय? हे आता आपण याला गाडीची उपमा देऊया. गाडी गाडी घेतली, गाडीचं स्ट्रक्चर म्हणजे झाला अन्नमय कोश. आणि ज्यावेळेस तिच्यावर तुम्ही ड्रायव्हर असतो आणि तो ड्रायव्हर हातामध्ये व्हील घेतो आणि ती गाडी चालवतो म्हणजे तो ड्रायव्हर म्हणजे तुमचं झालं मन. एक लक्षात घ्या. त्या गाडी झालं स्ट्रक्चर, त्याला फ्युएल झालं तुमचा प्राणमय कोश, आणि व्हीलवर बसणारा ड्रायव्हर म्हणजे झालं तुमचं मन. तुमचं मनच तुमचं शरीरही चालवतो, तुमचा प्राणमय कोशही तो चालवतो, आणि बाकीचे उद्योग जे करायचे ते मनच करतं. मनच तुम्हाला तुमच्या शरीराला काय करायला हवं, काय नाही करायला ते डायरेक्शन देत असत. मन. म्हणून मन हे सर्वांपेक्षा जास्त महत्वाचं आहे आपल्या या व्यक्तिमत्व विकासामध्ये. कारण काय? तुमच्या मनावर आहे. हे का महत्वाचं आहे? कारण तुमच्या मनावर आहे. तुमचं मन जर व्यवस्थित सुदृढ असेल, मन जर सुदृढ असेल, तर तुमचा अन्नमय कोशही चांगला राहतो आणि तुमचा प्राणमय कोशही चांगला राहतो. कारण तुमच्या मनातले विचार, तुमच्या मनामध्ये तुम्ही कसे विचार करतायत, ते काय तुमच्या मनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये जे काही सुख येतात, दुःख येतात, काही असे भौतिक काही तुम्हाला ताण तणाव येतात, त्या तणावाचा परिणाम तुमच्या शरीरावर, तुमच्या मनाचा परिणाम तुमच्या श्वासावरही होतो, आणि श्वासाद्वारे तुमच्या अन्नमय कोशावर होतो, म्हणजे तुमच्या शरीरावरही होत असतो. म्हणून मन हे फार महत्वाचं आहे. म्हणून त्या मनाला फार 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 सांभाळावं लागतं. म्हणून त्या मनाचं कार्य आहे सर्व या आपल्या शरीराला, आपल्या जीवनाला आकार देणं, तुम्हाला त्या शरीराला तुमच्या त्या घडवणं, हे मनाचं कार्य आहे. म्हणून मनही तेवढंच तुमचं स्ट्रॉंग हवं, आणि त्यालाही नेहमी करेक्ट करत राहणं. आता त्याचं प्रत्येकाचं करेक्शन काय आहे ते आपण नंतर बघणार आहे, तो पार्ट 2 मध्ये. पण पहिल्यांदा हे लेअर तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. पहिलं झाला अन्नमय कोश, डिपेंड ऑन अन्न आणि पाणी. दुसरं झाला प्राणमय कोश, म्हणजे आपला श्वासोश्वास, ही जी आपल्याला प्राणशक्ती घेतो आणि शरीरभर फिरवतो, तो झाला आपला प्राणमय कोश. त्याला लागतं इंधन, आपल्याला ऑक्सिजन प्राणवायूच्या स्वरूपात, ते आपलं पूर्ण शरीरभर फिरवतो. तो अन्नमय कोशाला जिवंत ठेवण्याचं काम करतो. आणि तिसरा आहे मनोमय कोश, की तो या दोन्ही कोशांना नियंत्रित करण्याचं काम करतो. नियंत्रित करण्याचं काम हा मनोमय कोश करतो. 3 झाले मनोमय, आपले 3 कोश झाले. आता चौथा कोश आहे. आता नुसतं मन असेल आणि ते नुसतं तुमचं ब्लँक असेल, तर फक्त काय सांगेल शरीराला? बस बाबा, उठ बाबा, इकडे जा बाबा, तिकडे जा बाबा, हा बाबा, पी बाबा. सर्व हे तो तर सांगेल. ज्या आवश्यक गोष्टी आहेत शरीराला लागणाऱ्या, हे तो सांगेलच ना. अरे पण त्याच्या पलीकडेही मला काहीतरी विचार करायचे आहेत ना. त्याच्या पलीकडेही मला माझ्या शरीराला एंटरटेन करायचं आहे, किंवा माझ्या शरीराला एंटरटेन करायचं आहे म्हणजे मग त्याकरता मला काहीतरी वेगवेगळं शिकावं लागणार आहे. मला काहीतरी शिक्षण घ्यावं लागणार आहे ना त्याकरता, की जेणेकरून माझ्या मनामध्ये ते येईल, आणि ते जे आल्यानंतर मग मी ते पुढे ते माझ्या जीवनामध्ये ते इम्प्लिमेंट करेल. कशाच्या माध्यमातून? अन्नमय कोश, प्राणमय कोश च्या माध्यमातून मी ते इम्प्लिमेंट करेल, की जेणेकरून माझं व्यक्तिमत्व अजून स्ट्रॉंग होईल. म्हणजे दुसरं काय आहे आपला चौथा कोश, म्हणजे तो आहे विज्ञानमय कोश. हा विज्ञानमय कोश हा आपला मनाचा डाटा आहे.
कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरमध्ये कॉम्प्युटरची बॉडी झाली, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे, ते सॉफ्टवेअर झालं प्राणवायू कोश. कॉम्प्युटरची बॉडी, जी बॉडी आहे दिसते ती अन्नमय कोश. त्यातला सॉफ्टवेअर म्हणजे हा प्राणमय कोश. सॉफ्टवेअर म्हणजे आणि त्याला लागणारं प्रोग्रॅमिंगला लागणार प्रोग्रॅमिंग जे आहे ते तुमचं मनोमय कोश. प्रोग्रॅमिंग मनोमय कोश. आणि त्याला जो डाटा आपण फीड करतो ना, तो डाटा जो लागतो, तो जो फीड करतो त्या प्रोग्रॅमिंग मध्ये, तो आहे तुमचा विज्ञानमय कोश. म्हणजे जे काही तुम्ही शिकताय, आता शिकणार कुठून तुम्ही? लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपण आई वडिलांपासून शिकत राहतो. शाळेमध्ये जाताना आपण वेगवेगळ्या अंकगणित, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या सर्व गोष्टी आपण शिकतो. वेगवेगळ्या आपण भाषा शिकतो, ते शिकतो. अजून काय करतो आपण? आपल्या मनाला शांत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अध्यात्माची पुस्तकं वाचतो. अध्यात्मिक प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतात. कोणाला स्टोरी बुक आवडतात, कोणाला काही आवडतात, कोणाला अध्यात्म आवडतं, कोणाला म्युझिक आवडतं. हे वेगवेगळे प्रकार आहे. व्हॉट एव्हर इट इज, जे तुमची आवड आहे, जे तुमच्या मनातून उत्पन्न होते आणि जे तुम्ही ग्रहण करतात तुमच्या रेग्युलर खाण्यापिण्याच्या व्यतिरिक्त, जे तुम्ही रेग्युलर करतात जीवनामध्ये, तो झाला तुमचा विज्ञानमय. तो विज्ञानमय कोच जर तुमचा स्ट्रॉंग असेल, तुमचं मन बरोबर ड्राईव्ह करेल. पण जो विज्ञानमय कोच जर तुमचा वीक असेल, तुमचं मन ड्राईव्ह करू शकणार नाही. ते बरोबर इकडे तिकडे तुमच्या जीवनामध्ये ऍक्सिडेंट होतच राहणार. तो झाला तुमचा विज्ञानमय कोश. म्हणजे हा चौथा कोश तेवढाच महत्वाचा आहे. विज्ञानमय कोश म्हणजे विज्ञानमय कोश म्हणजे शेवटी काय झालं म्हणता येईल आपल्याला? तुम्ही जीवनामध्ये जन्मापासून तर आतापर्यंत मिळवलेलं ज्ञान, जे ज्ञान तुम्ही मिळवलेलं आहे, तो झाला तुमचा विज्ञानमय कोश. पुढे जावा. मग आता शेवटचा कोश आहे, पाचवा कोश. तो आहे तुमचा आनंदमय कोश. आनंदमय कोश. आता हा आनंदमय कोश काय आहे? हा आनंदमय कोश म्हणजे तुमचा व्यक्तिमत्व. आता विज्ञानमय कोश तुम्ही त्याची काळजी घेतली, प्राणमय कोश तुम्ही त्याची काळजी घेतली, मनोमय कोश तुम्ही त्याची काळजी घेतली, विज्ञानमय कोश तुम्ही त्याची काळजी घेतली. तर या सर्वांचा एकत्रित परिणाम जो दिसतो तुमच्या शरीरावरती, तुमच्या बाह्य जो औरा आहे त्यावर तुमच्या बाहेर दिसतो, त्याला म्हणतो आपण व्यक्तिमत्व. त्याला म्हणतो आपण व्यक्तिमत्व. तो आनंदमय कोश. आणि हा प्रत्येक माणसाचा आनंदमय कोश हा वेगवेगळा राहणार आहे. दॅट डिपेंड्स ऑन युअर अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश आणि विज्ञानमय कोश. या सर्वांवरती तुम्ही जे काय तुमच्या त्या प्रत्येक कोशाविषयी जे तुम्ही मिळवलेलं आहे, त्यावरती तुमचा तो आनंदमय कोश अवलंबून आहे. तो इट मे बी आनंदी, इट मे बी दुःखी. जसं तुम्ही कर्म कराल या कोशांच्या बाबतीत, त्यानुसार तुम्हाला त्याचं तिथे फळ मिळेल. आनंदमय कोश म्हणजे काय? शेवटी फळ. दॅट इज युअर फ्रूट. मग ते कडू आहे की गोड आहे हे तुमच्या या बाकीच्या कोशांवरती तुम्हाला कळेल. बरोबर आहे? त्या बाकीच्या कोशांवरती तुम्हाला कळेल. आता मग आता हे हे कोच जर तुम्ही इंडिव्हिज्युअल काळजी घेऊन जर केले, इंडिव्हिज्युअली जर प्रत्येक कोशाकडे तुम्ही व्यवस्थित जर लक्ष दिलं आणि जर तुम्ही ते पाळले आणि केले, तर तुम्हाला आनंदमय कोशामध्ये त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल. त्याचा परिणाम आनंदमय कोशामध्ये लागलीच रिफ्लेक्ट होईल. मग आता यांची काळजी कशी घ्यायची? या कोशांची काळजी कशी घ्यायची? थ्रू योग, योगाद्वारे. यांनी काय म्हटलंय? अन्नमय कोश, हाडा मासाचं शरीर. काय आहे या शरीरामध्ये? हाड आहे, बोन. दुसरं काय आहे? मसल. हाड, बोन, मसल,
नाक, डोळे, तोड, हेच आहे. दुसरं काय आहे? हाड आणि मांस हे दोनच गोष्टी याच्यामध्ये. मग याला तुम्हाला जास्तीत जास्त फ्लेक्झिबल ठेवायचं आहे. फ्लेक्झिबल ठेवायचं आहे. या हाडा मासाच्या शरीराला तुम्हाला फ्लेक्झिबल ठेवायचं आहे. जेवढं तुमचं शरीर फ्लेक्झिबल, तेवढं तुमचं अन्नमय कोश हा चांगल्या तऱ्हेने काम करेल. तेवढा हा अन्नमय कोश तुमचा चांगल्या तऱ्हेने काम करेल. फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक. लवचिक. जर तुमचे हे शरीर जर जाम असेल, म्हणजे तुमच्या शरीराचे जॉईंट जर तुमचे जाम झालेले असतील, तर तुमची हालचालच होणार नाही. आणि त्यामुळे काय होतंय शरीराला, या अन्नमय कोशामध्ये कुठल्या गोष्टी कारणीभूत असतात? कफ, वात आणि पित्त. या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत, की ज्या आपल्या अन्नमय कोशाला या सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. आणि ते का बिघडतं मग हे? आणि हे कफ, वात आणि पित्त हे का सम प्रमाणात हवं? याच्याकरता हे जर सम प्रमाणात असेल किंवा हे बॅलन्सच्या स्वरूपात जर असेल तुमचं, आणि हे त्याची आवश्यकता पण आहे. असं नाही हे नकोच, त्याची आवश्यकता आहेच. कारण ते तुमच्या शरीराला, तुमच्या अन्नमय कोशाला लागणारे हे तिन्ही घटक आहेत. ते गरजच आहे त्यांची. पण ते कसे पाहिजे तेही प्रमाणात पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टी प्रमाणात हव्याच. त्याचं प्रमाण जर बिघडलं की मग तुमचा अन्नमय कोश बिघडतो. मग तो प्रमाण का बिघडतं? आपण काहीतरी खातो, जे आपल्या या जिभेला जे गोड लागतं, अडीच इंचाच्या जिभेला जे गोड लागतं ते आपण खातो, आणि ते आतमध्ये ढकललं की देव जाणे, तो देव काळजी घेईल. अरे पण तो देव वगैरे काळजी घेत नाही. ते बरोबर त्यामधून जर तुमचं जर ते कफ प्रवृत्तीचं जर अन्न असेल, तुमचा कफ वाढेल आणि त्याचा परिणाम तुमच्या अन्नमय कोशावर. ते जर तुम्हाला कफ पित्त पित्त स्वरूपाचं असेल, म्हणजे जर ते पित्तकारक असेल, तर तुमचं ते पित्त वाढेल आणि त्याचा परिणाम तुमच्या अन्नकोशावर. आणि वात आहे, आणि हा जर ते वातकारक असेल तर शेवटी तुमचा तो वात वाढेल आणि तो वात तुमच्या या जॉईंट मध्ये जाऊन बसेल आणि ते तुमचे सगळे जॉईंट तिथे जॅम होतील. म्हणून आपण याच बॅलन्सिंग करण्याकरता तुमचं अन्न सुद्धा त्यानुसारच तुम्ही सेवन करायला पाहिजे. कळलं? तरच तुम्हाला हे कफ, वात आणि पित्त हे सगळे हे बॅलन्सिंग राहते. म्हणजे त्याला मिळालं काय पाहिजे आपल्याला? डाएट. डाएट ही आपल्याला कसं पाहिजे, की जेणेकरून आपलं हे कफ, वात, पित्त हे तिघांचं संतुलन कायम राहील. आता हा वात जातो बसून हाडांमध्ये, जॉईंट मध्ये, इकडे तिकडे जॉईंट मध्ये जातो. कफ, वात, पित्ताचंही प्रमाण बिघडलेलं असतं. मग त्याकरता उपाय काय आपल्याला? याचं कोऑर्डिनेशन करण्याकरता या वाताला पळवून लावायचं आहे आपल्याला. कफ, वात आपल्याला ते सर्व हे मोकळं ठेवायचं आहे. त्याकरता आहेत अन्नमय कोशाकरता आसन. आसनं करायची. त्या आसनामध्ये काय होतं, की या तिन्ही गोष्टींचं बॅलन्सिंग होतं. आसन हे आपल्याला या तिन्ही गोष्टीचं बॅलन्सिंग करण्याला फार उपयुक्त असतात. म्हणून आपण आसन करायचे. आणि हे तिन्ही गोष्टी जर तुमच्या बॅलन्सिंग मध्ये आल्या आणि हे वात वगैरे हा तुमचा एक्सेस जो वात आहे हा जर निघून गेला, तर तुमचं शरीर हे लवचिक होतं. आणि तुमचं शरीर जर लवचिक असेल तर तुमचं मन सुद्धा त्याच प्रमाणामध्ये लवचिक राहतं. नाहीतर मन हे डिम्म होतं, तर काहीच विचार करू शकत नाही. लवचिक मनस लवचिक शरीर तुमचं जास्त प्रमाणात चांगल्या तऱ्हेने विचार करू शकतं. हे एक फक्त लक्षात घ्या. मग त्याकरता शरीर आपलं लवचिक असणं आवश्यक आहे. आणि लवचिक असण्याकरता आसन करणे हे पहिली माग आसन. कारण हे आसन केल्यामुळे काय होते, ह्या तिन्हीचं प्रमाण जरी आपलं यामुळे समजा बिघडलेलं असेल, अन्नामुळे, अन्न सेवनामुळे जरी
हे कफ वात पित्ताचं बॅलन्सिंग इम्बॅलन्सिंग झालेलं असेल तर तिची काळजी ते आसन घेतात. म्हणजे आसनांमुळे हे सर्व बॅलन्सिंग होत राहतं. पण हे रेग्युलर करायला, हे रेग्युलर रित्या आपल्याला करायचं. हे झालं अन्नमय कोशाची काळजी. दुसरी आहे प्राणमय कोश. तर प्राणमय कोश काय आहे? आपण श्वास घेतोय सोडतोय, घेतोय सोडतोय. त्याद्वारे काय करतोय आपण? प्राणवायू घेतोय सोडतोय, घेतोय सोडतोय. अरे पण तो आपण किती प्रमाणात घेतोय, त्या श्वासाची गती किती आहे, काय आहे, हे आपल्याला काही माहिती नाही. इट इज इनव्हॉलंटरी. म्हणजे ही प्रोसेस अनैच्छिक आहे. आणि त्याचा परिणाम काय होतो? मग आपल्याला कमी जास्त प्रमाणात प्राणवायू मिळतो. जर कमी प्राणवायू झाला तर परत आपल्याला विकनेस येतो. पण आपण त्याच्याकडे देत नाही. अरे मला विकनेस आला, विकनेस आला. मग आपण काय विचार करतो? हे टॉनिक घ्या, ते टॉनिक घ्या. आपलं मन तिकडे धावतं. मग आपल्या डॉक्टरला विचारू, त्या डॉक्टरला, त्या वैद्याला विचारू, अरे बा मला विकनेस आलेला आहे, काय करायला पाहिजे, काय नाही. पण त्याचं मूळ कारण काय आहे? की तुमच्या शरीराला प्रॉपररित्या ऑक्सिजन, प्राणशक्ती न मिळणं. जर तुम्हाला ती जी प्राणशक्ती आहे, जी तुम्हाला आवश्यक आहे, तेच जर मिळाली नाही तर तुमचं शरीरच कसं तुमचं सुदृढ राहणार आहे? पण आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही आणि डॉक्टरांच्या पाठीमागे लागतो. हे कॅप्सूल देवावा, ते कॅप्सूल देवावा. डॉक्टरही मग त्यांचाही धंदा आहे, तो पोट भरण्याचं त्यांचं साधन आहे. ते तुम्हाला देऊन मोकळे होतात. का बाबा? मग तुमचं मन तिकडे, तुमची सायकॉलॉजी होती, आता मी खाल्लं बाबा, आता माझं बरं होईल. आता प्रत्येक गोष्टी थोड्याफार प्रमाणामध्ये काही असतातच ऍक्टिव्हिटी. नसतात असं नाहीये, असतातच. पण त्या खाऊने जर तुमचं मनच जर त्याचं ते ऍक्सेप्ट करत नसेल, उपयोग काय? काही नाही. तुम्ही जसं खाणार तसं ते पडणार. म्हणून बेसिक गोष्ट जी आहे तुमची प्राणमय कोशाची, ती प्राणमय कोश जर हा तुमचा सुदृढ असेल, व्यवस्थित असेल, प्राणवायू तुमचा रेग्युलररित्या तुमचा सफिशियंटरित्या आत येत असेल, आणि आतमधला जो कार्बन डायऑक्साईड आहे, जे टॉक्सिक मटेरियल आहे, जे टॉक्सिक गॅसेस आहेत, ते जर तुमचे बाहेर पडत असतील तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अन्नमय कोशामध्ये व्याधी निर्माण होणार नाही. याला मेंटेनन्स काय आहे प्राणमय कोशाला आहे? तर त्या प्राणमय कोशाला मेंटेनन्स आहे तुमचा प्राणायाम. प्राणायामाद्वारे काय होतं की तुमच्या जी अनैच्छिक क्रिया आहे ही श्वासोश्वासाची, त्याची त्याची होत असते. त्यामुळे तुम्ही ऐच्छिकरित्या त्याला छेद देतात. ऐच्छिकरित्या तुम्ही त्याच्यामध्ये बदल करतात प्राणायामामध्ये. त्यामुळे काय होतं की तुमच्या लंगची कॅपॅसिटी वाढते. लंगची कॅपॅसिटी तुमची वाढते. आणि लंगची कॅपॅसिटी वाढल्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन तुमचा आत घेतला जातो आणि जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड जो तयार झालेला शरीरात तो बाहेर फेकला जातो. ज्यावेळेस आपला ऑक्सिजन आतमध्ये येतो त्यावेळेस आपलं शरीर एनर्जेटिक बनतं. तेवढी एनर्जी आपल्याला तात्काळ मिळते. पण त्या ऑक्सिजनचं प्रमाण हे तुमचं जास्त हवं, जास्तीत जास्त हवं. आणि जेवढं तुमचा ऑक्सिजन आतमध्ये गेला त्याच प्रमाणात तुमचा कार्बन डायऑक्साईडही रिलीज होतो. आणि जर कार्बन डायऑक्साईड टॉक्सिक गॅसेस जर तुमचे जास्तीत जास्त बाहेर पडले, तुमचं शरीर अजून रिलॅक्स होतं. तुम्हाला असं एकदम असं वाटतं, हा एकदम हलकं हलकं, इट गेट रिलॅक्स. जेवढा तुम्ही शरीराच्या बाहेर हे टॉक्सिक मटेरियल टाकाल. आणि हे केव्हा पॉसिबल होतं? ज्या वेळेस तुम्ही प्राणायाम करणार तेव्हा. हा त्याची एक बाजू आहे प्राणायाम. प्राणायामाची दुसरी बाजू, तो प्राणायाम तुमच्या मनालाही कंट्रोल करतो. आता इथे कंट्रोल करतो, पण दुसरी बाजू, हा प्राणवायू तुमच्या मनालाही कंट्रोल करतो. हा त्याची दुसरी बाजू झाली प्राणवायू. म्हणजे प्राणायाम पहिली म्हणजे तुमची ऑक्सिजन इनटेक आणि कार्बन डायऑक्साईड आउटटेक, आउट, त्याची तो पहिल्यांदा काळजी घेतो. ऑक्सिजन घेतला तर मनुष्य एनर्जेटिक बनतो. कार्बन डायऑक्साईड टॅक्सिस गॉसेस त्याच प्रमाणात बाहेर जातात, त्यामुळे शरीर अजून रिलॅक्स. म्हणजे एक प्रकारे आपलं
प्राणशक्ती मिळाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये वेगळ्या प्रकारची एक शक्ती निर्माण होते, एक वेगळ्या प्रकारची आपल्या शक्ती संचालित होते आणि आपण एकदम असे उत्साहित राहतो, इन्थुजियास्टिक राहतो, उत्साहित बनतो. कशामुळे? तर ते प्राणायामामुळे, आणि प्राणायामामुळे जास्तीत जास्त प्राणशक्ती मिळते आणि जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड, शरीरातले जे काही टॉक्सिक गॅसेस आहेत ते बाहेर पडतात. म्हणून आपण त्याला प्राणायाम करणं फार आवश्यक असतं. हे झालं तुमचं मेंटेनन्स ऑफ मेंटेनन्स ऑफ प्राणवायू कोश, प्राणमय कोश, प्राणमय कोश, दॅट इज कॉल्ड प्राणमय. आता वळूया आपण प्राणायाम. ते झालं. तिसरा आहे आपला मनोमय कोश. मनोमय कोश तर आपला ड्रायव्हर आहे, त्याच्यामध्ये बुद्धी आहे, अहंकार आहे. बुद्धी, अहंकार हे सर्व त्यामध्येच भरलेलं आहे मनोमय कोशात. आणि ते तुमची बुद्धी कशी, तुमची इगो लेव्हल काय आहे, इगोची लेव्हल काय आहे, इगो म्हणजे तुमचं अहंकाराची लेव्हल काय आहे, इगो, अहंकार हे तुमचं काय आहे, तुमची बुद्धी कशी आहे, त्यावर तुमचं ते मन डिपेंड करतं. त्यावर तुमचं ते मन डिपेंड करतं. तुमची बुद्धी जर व्यवस्थित बॅलन्सिंग असेल तर ते हे इकडे बॅलन्सिंग ठेवतं. बुद्धी जर अति हे असेल, थोडासा माणसाला अहंकार असावाच. त्याचे 3 प्रकार आहेत. अहंकार हा माणसाला असावा, पण तो कुठल्या प्रमाणात असावा हे सुद्धा त्याचं ठरलेलं आहे. त्याला वेगवेगळी नाव आहेत त्याचे, ते आपण आता इथे पडणार नाही, कारण तुम्ही अजून कन्फ्युज व्हाल. म्हणजे ते अहंकारामध्ये गेला तर अहंकाराचे प्रकार जर बघायला गेले अजून, आपण कन्फ्युज होणार. म्हणून त्या फक्त अहंकारही आपल्याला प्रमाणात हे असायलाच पाहिजे. त्या सुचार आपण आपली बुद्धी चालणारच नाही. म्हणजे बुद्धी, अहंकार हा पॉझिटिव्ह वे नाही पाहिजे, निगेटिव्ह वे नको. हे ते वेगळा प्रकार आहे, तर तो वेगळा विषय. म्हणून बुद्धी जी आहे, मन, बुद्धी, अहंकार, हे जे 3 गोष्टी आहे, या मनोमय कोशाच्या भाग आहेत. मन, बुद्धी, अहंकार हे आपले मनोमय कोशाच्या भाग आहे. आणि चौथा अँगल आहे त्याला चित्त. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, या चौघांचं मिळून तुमचं अंतःकरण बनतंय. तर पुढचा परत झालो पहा, त्या अंतःकरणामध्ये आपल्याला जायचं नाही. फक्त आपल्याला मनोमय कोशाचे भाग पाहायचे. मनोमय कोशाचे भाग बुद्धी, अहंकार आणि चित्त. कारण तुमच्या बुद्धी आणि चित्त, अहंकारावरती तुमचं चित्त इकडे तिकडे भटकत असतं. चित्त हे तुमचे इकडे तिकडे जे जातं, ते तुमची बुद्धी आणि अहंकारावरती डिपेंड करतं. त्यानुसार तुमचं चित्त इकडे तिकडे भटकतं. आणि ते चित्त जे आहे ना, तुमच्या याला, शरीराला ड्राईव्ह करत असतं. एक प्रकारची जशी आपण ड्रायव्हिंग करतो त्याप्रमाणे. हे झालं आपलं मनोमय कोश. आता हे मनोमय कोशाचे, मनोमय कोशाला काय कुत्र काय एवढं हे करते मला कळत नाही. मन हा. आता ह्या मनोमय कोशाला मेंटेन, आता हा जो ड्रायव्हर आहे, या ड्रायव्हरला आपण सक्षम कसं बनवायचं? हा जो ड्रायव्हर आहे, हे जे मन आहे, हे मन कसं आहे? त्या मनामध्ये आहे बुद्धी, अहंकार आणि चित्त. हे चित्त एका ठिकाणी बसलेलं नाहीये, एका ठिकाणी नसतं. ते नेहमी भटकत असतं. आणि या चित्तामुळे काय होते? हे चित्त भटकल्यामुळे तुमची बुद्धी भ्रष्ट होत राहते. आणि ते बुद्धी भ्रष्ट झाली की काय होतं? की तुमचा अहंकार वाढतो. आणि अहंकार वाढला की मनुष्य काय करतो? त्या पोटी काहीतरी वेगळं ऍब नॉर्मल गोष्टी करत राहतो, निवडत्या अहंकारात. मग शेवटी मग काय हवं आपल्याला? तुमचं चित्त ठिकाणावर हवं. चित्त ठिकाणावर असेल, चित्त जर तुमच्या कंट्रोलमध्ये असेल,
तर तुमची बुद्धी बरोबर काम करेल. मग तुमच्या बुद्धीने जर बरोबर काम केलं, त्या बुद्धीला कळेल व चांगलं काय वाईट काय, कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. मला आता ही परिस्थिती आहे, ती मला कशी हँडल करायला पाहिजे, हे कोण ठरवतं? हे तुमची बुद्धी ठरवते. ही बुद्धी ठरवते. आणि या बुद्धीला नादी कोण लावतं? ते चित्त. मग ते चित्त काय करतं? इकडे तिकडे भटकतं. अरे हे तर असं करतायत, हे तर तसं करतायत, मग त्याने तर असं केलेलं आहे, मग आता हे असं घडतंय, मग त्याने तसं घडतंय. हे सर्व चित्त करतं. आणि हे चित्त आहे ना, हे त्याचा स्पीड हा आपल्या प्रकाशापेक्षाही जास्त आहे. तुमचं चित्त घरीच अमेरिकेत असेल, इंग्लंडमध्ये असेल, सर्व जग फिरून येते ते एका सेकंदात. चित्त एका सेकंदात पूर्ण जग फिरतं. ते एवढं ते इकडे तिकडे फिरत राहतं आणि तुमच्या बुद्धीला ते डिस्टर्ब करत राहतं. म्हणून ह्या चित्ताला आपल्याला एका ठिकाणी बांधायचंय. त्याला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. त्याला इकडे तिकडे भटकू द्यायचं नाही. जर ते तुमचं भटकलं नाही आणि तुमच्या कंट्रोलमध्ये राहिलं आणि त्या चित्ताला तुम्ही हवं त्या ठिकाणीच नेलं, हवं त्या ठिकाणीच त्याच्याकडे त्याला तुम्ही फोकस करायला लावलं, तर तुमची बुद्धी चांगल्या तऱ्हेने काम करू शकते. आणि तुमची बुद्धी चांगल्या तऱ्हेने काम करू शकली की मग तुमचा अहंकारही तुमचा बरोबर बॅलन्सिंग राहतो. तो बरोबर विचार करतो काय चांगलं काय वाईट वगैरे. आणि ते बरोबर सर्व मग ते बुद्धी, मन बुद्धी चित्त एकदा तुमच्या कंट्रोल मध्ये आलं, तुमचं मन असलं की मग तुमची जी गाडी आहे जीवनाची, ती गाडी ते इकडे जाऊ देत नाही, तिकडे जाऊ देत नाही, ती बरोबर तुम्हाला तारून नेते. आलं का लक्षात? आणि हा सर्व खेळ आहे हा तुमच्या मनोमय कोशाचा. आणि म्हणून या मनोमय कोशाला जर तुम्हाला जर सुदृढ आणि त्या चांगलं ठेवायचं असेल तर करायचं असतं मेडिटेशन, ध्यान. ध्यान, धारणा, ध्यान आणि समाधी असे मेडिटेशनचे 3 भाग आहेत. धारणा, ध्यान, समाधी असे मेडिटेशनचे 3 भाग आहेत. आणि हे धारणा, ध्यान, समाधी आणि मेडिटेशन इज ओनली फॉर युअर माइंड कंट्रोल. माइंड कंट्रोल म्हणजे मनोमय कोश. आणि मनोमय कोश करता आपण का करतो? मनोमय कोशाचं जे काही फॅक्टर आहेत ते आपण आता डिस्कस केले. मन, बुद्धी, अहंकार, चित्त आणि या सर्वांचं मिळतं आपलं अंतःकरण. मग आपण त्याच्यावर आपण ठरवतो. जर सर्व गोष्टी जर त्यांच्याकडे बॅलन्सिंग असतील तर मनुष्य म्हणतो अरे याचं अंतःकरण चांगलं आहे, हा मनुष्य चांगला आहे. आणि ज्याच्याकडे जर अहंकार जास्त असेल, बुद्धी कमी असेल, हा जरा दुष्ट आहे. कारण तो चांगल्या तऱ्हेने वागूच शकत नाही. कारण त्याला त्याची बुद्धीच वागू देत नाही. त्याच्यावरती त्याचं चित्त भारी आहे, त्याच्यावर त्याचा अहंकार भारी आहे. कारण चित्त इकडे तिकडे भटकत आहे. आणि चित्त इकडे तिकडे भटकत आहे म्हणजे कुठेही जात आहे, म्हणजे चित्तच त्याच्या ताब्यात नाही. त्यामुळे तो काही करू शकतो. तो स्वतःचही काही करू शकतो आणि दुसऱ्याचंही काहीतरी करू शकतो. म्हणून त्या चित्ताला ठिकाणावर लावायचं, चित्ताला एका ठिकाणी बांधून ठेवण्याचं काम आपण मेडिटेशनद्वारे करतो. तर मेडिटेशन कसं करायचं, काय करायचं, त्याचे टेक्निक वेगवेगळे आहेत. ते वेगवेगळे टेक्निक. त्या चित्ताला कसं बांधायचं त्याचं टेक्निक वेगवेगळं आहे. हे तर आपण करू. ज्याला नाही माहिती त्याला आपण प्रॅक्टिस मध्ये आणू, करूया आपण त्याचं प्रॅक्टिसही करू. याची चिंता नाही. पण पहिल्यांदा हे बेसिक शास्त्र आहे ना, हे तुम्ही आधी समजून घेणं आवश्यक आहे. आणि हे जर तुम्हाला समजलं तर मग तुम्ही ते चांगल्या तऱ्हेने करू शकता, इम्प्लिमेंट करू शकता. म्हणजे तुम्हाला त्याचं महत्व कळत जाईल आणि तुम्ही चांगल्या तऱ्हेने त्या डायरेक्शन मध्ये तुम्ही जाणार. पण हे महत्वच नाही जर माहिती तुम्हाला कळलं, ते सगळे मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे काय आहे, त्याला का बांधून ठेवायला पाहिजे, हे कोश काय आहे हे जर माहिती नाही, आणि नुसते तुम्ही सांगितलं ध्यानात बसा आणि डोळे मिटून बसले आहेत, चालले मी झोपतोय, लागली झोप मला वा वा, तरी शांत लागतं, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण ते किती टक्के आहे? 5%. अहो, तुम्हाला पाहिजे आहे 80-90% ना. त्याच वेळात समजा तुम्ही एक 5 मिनिटं बसले, तुम्हाला 1% थोडा आराम मिळेल.
नो डाऊट, त्याचा तर प्रश्नच नाही. 1% 1%. पण त्या 5 मिनिटातही तुम्हाला 100% त्याचं बेनिफिट मिळू शकतंय, जर प्रॉपर टेक्निकने जर तुम्ही केलं तर, आणि तुम्हाला जर ही थिअरी माहिती असेल तर. बरोबर आहे. हे झालं हे तुमचं मनोमय कोश. मग मनोमय कोशला सुदृढ ठेवण्याचं साधन काय आहे? मेडिटेशन. हे बघा, आता तिच्यामध्ये प्राणायामाचा आणि मनाचा संबंध काय, आणि या अन्नमय कोशाचा संबंध काय, हे आता आपण बघूया. माणसाचा आहे शरीर म्हणजे अन्नमय कोश. अन्नमय कोशामध्ये आहे तुमचे वेगवेगळे ऑर्गन म्हणजे अवयव. आतमधल्या अवयवाचा विचार, हा, आतमधल्या अवयवाचा विचार. आतमधले अवयवाच्या ज्या काही फंक्शन आहेत, म्हणजे त्यांचे जे कार्य आहेत, अवयवांचं कार्य, हे तुमच्या हातात नाही. फॉर एक्झाम्पल, माझं हृदय, माझे फुफ्फुस, माझे हे डायजेस्टिव्ह सिस्टीम, तोंडातनं घास टाकला की तो बाहेर निघेपर्यंत तुमच्या हातात नाही या किल्ल्या. याला आपण आधीच म्हटलं या अनैच्छिक. बरोबर आहे, अनैच्छिक क्रिया. या अनैच्छिक क्रिया, या ऐच्छिक आणि अनैच्छिक क्रिया चालवण्याचं, गव्हर्न करण्याचं, ड्राईव्ह करण्याचं काम कोण करतो? तुमचं मन, म्हणजे तुमचा मनोमय कोश. ड्रायव्हिंग करण्याचं काम करतो तुमचा मनोमय कोश. तुमचं मन, मनावरती असतं हे सर्व कार्य करण्याचं काम. कळलं? मनावर असतं. आता मला सांगा, हे जे कार्य चाललंय आतमधलं, हे म्हणजे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का? नाही. तुमचं मन, चित्त इकडे तिकडे भटकत आहे, याकडे तिकडे जात आहे, येत आहे, हे तुमच्या हातात आहे का? मग नाही. समजा माझं हृदय हे वाढलं, हृदयाची गती वाढली, किंवा मला डायबेटीस झालेलं आहे, काय व्हॉट एव्हर इट इज, कारण हे सगळे हे आले, कुठलेही तुम्हाला व्याधी झालेली आहे आणि ते अनैच्छिक आहे, किंवा तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडलेली आहे आणि तुमच्या मनातून त्याचा सर्व उगम आहे. तुमच्या मनावरती तुमचा आहे का कंट्रोल? तुमच्या मनावर कंट्रोल आहे, तुमच्या खाण्यावर कंट्रोल आहे का? नाही. त्यामुळे ते होणार आहे का? ते तुमच्या आउट ऑफ कंट्रोल आहे. बरोबर आहे. आता गंमत अशी आहे बघा, तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही, तुमच्या ह्या शरीरातल्या अवयवाचे जे हृदयवीर आहे ते तुमच्या ताब्यात नाहीये. मग तुमच्या ताब्यामध्ये काय आहे? एक गोष्ट अशी आहे की जो श्वास आहे. आता या तिघांचा संबंध कसा? श्वास, मन आणि हे तुमचं अन्नमय कोश, या तिन्ही एकत्रित बांधलेलं आहे. जर तुमचं श्वास, श्वास आहे मिनिटाला 15 15 15 श्वास एका मिनिटाला, म्हणजे तुमचं नॉर्मल स्वस्थ शरीर. अन्नमय कोश बिघडला, तुमचा श्वास बिघडला. अन्नमय कोश बिघडला म्हणजे तुमचा श्वास बिघडला. तुमचं मन दडपणाखाली आलं किंवा मन बिघडलं किंवा मन तुमचं अनस्टेबल झालं म्हणजे तुमचा श्वास बिघडला. हे बघा, मन बिघडलं की तुमच्या श्वासावर त्याचा परिणाम होतो. अन्नमय कोश बिघडला की तुमच्या श्वासावर परिणाम होतो. बरोबर. पण तुमच्या हातात आहे या श्वासाला कंट्रोल करणं. तुम्ही जर या श्वासाला कंट्रोल केला, तुमचं मनही कंट्रोल होतं आणि तुमचा अन्नमय कोशही कंट्रोल होतो. मग सर्वात सोपा उपाय काय आहे? या श्वासाला कंट्रोल करणं. आणि तो कशाद्वारे कंट्रोल होतो? तो प्राणायामाद्वारे कंट्रोल. प्राणायामाद्वारे तो कंट्रोल होतो. प्राणायामाद्वारे जर तो कंट्रोल झाला, तुमचं मन कंट्रोल झालं, मन कंट्रोल झालं, तुमचं शरीर कंट्रोल झालं, आलं सर्व शरीर नियंत्रणात. आणि ते जर नियंत्रणात आलं, मग तुमचं चित्त बरोबर नियंत्रणात येतं. मग ते चित्त त्या बुद्धीला बरोबर डायरेक्शन देतं. मग तुमचा अहंकारही ठिकाणावर येतो आणि मग तुमचं व्यक्तिमत्व त्या दृष्टीने बहरत जातं. म्हणून श्वास हा सर्वात महत्वाचा आहे, की जो आपण आपल्या हातात आहे आणि आपण त्याला कंट्रोल करू शकतो, श्वासाला. हे झालं तुमचं मनोमय कोश. आता चौथा कोश आहे तो विज्ञानमय कोश. आता विज्ञानमय कोश हे म्हणजे ब्लँक आहे. आता शेवटी तो विज्ञानमय कोश म्हणजे हा काय तुमचा डाटा आहे.
जेवढा डाटा तुम्ही या मनामध्ये टाकणार तेवढं तुमचा तो विकास होणार. मग तो चांगला असेल तर चांगला होईल, जर वाईट असेल तर वाईट होईल. त्याचा परिणाम तुमच्यावर आहे. आता तुम्ही चांगल्या गोष्टी मनामध्ये घेतायत का, चांगल्या गोष्टी शिकतायत का, चांगल्या गोष्टी बघतायत का, चांगल्या गोष्टी ऐकतायत, हा सर्व तुमच्या विज्ञानमय कोशाचं विकसित होणार आहे ते विज्ञान. जे तुमचं नॉलेज राहणार आहे. एखाद्या जर क्रिमिनल जर असेल तो कोश, आणि त्याला जर क्रिमिनल गोष्टीत जर त्याचं लक्ष राहील, तर तो काय करेल, त्याच्या बुद्धीला तेच तो हे देईल, क्रिमिनलच देईल तो. तर शेवटी क्रिमिनलच बनत जाईल. पण एखादा आध्यात्मिक वाला भक्ती रसातला असेल तर तेच आवडेल, तोच ऐकत पकडेल, तेच ऐकत असेल, तेच त्याचं मनही त्यानुसारच जाईल, त्यानुसारच घडेल. हा आहे विज्ञानमय कोशाचा भाग. विज्ञानमय कोश हा आहे की जे काय तुम्ही ग्रहण, चांगलं वाईट जे काय तुम्ही ग्रहण करताय, जे काही तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत शिकताय, जे काही तुम्ही पुस्तके रूपाने शिकतायत, काही तुम्ही ग्रंथ रूपाने शिकतायत, काही तुम्ही काही बघून काही शिकतायत, काही तुम्ही ऐकून काही शिकताय, त्यापैकी तुम्ही चांगलं आणि वाईट ज्या काही तुम्ही ग्रहण करताय, तो झाला तुमचं ते ग्रहण. आणि त्या ग्रहण केल्याचा साठा तुमच्या मनामध्ये, दॅट इज युअर विज्ञानमय कोश. विज्ञानमय, दॅट डिपेंड्स ऑन यू. तो कोणी हे नाही करू शकत. त्यावरच तुमची बुद्धी, मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे अवलंबून असतं त्या विज्ञानमय कोशावरती. हा विज्ञानमय कोश तुमच्या बुद्धीला चालना देतो, तुमच्या बुद्धीला सांगतो, अरे बाबा काय चांगलं काय वाईट, कसं नाही काय नाही, सर्व तो ठरवतो. आणि मग तुमचं चित्त इकडे इकडे भटकतं. आणि याच्या व्यतिरिक्तही जर तुमचं हे जर जास्त झालेलं असेल आणि चित्त भरकटत असेल, त्याला आपल्या योगामध्ये उपाय आहे, ते म्हणजे मेडिटेशन. त्या चित्ताला पकडायचं, एका ठिकाणी बांधून ठेवायचं, म्हणजे ह्या बाकीच्या ज्या निगेटिव्ह गोष्टीचा प्रभाव कमी करतो. निगेटिव्ह गोष्टीचा प्रभाव हा आपला कमी होईल जर चित्ताला आपण बांधून ठेवलं. नाही तर मग याचा परिणाम त्या चित्तावर होतो, चित्त मग एका सेकंदात सर्व जग फिरून होतो. तो काही विचार करतो आणि त्याच्या बुद्धीला भ्रष्ट करतो. बुद्धीला भ्रष्ट केलं की तुमचं मन भ्रष्ट करतो. मन भ्रष्ट झालं की तुमचे हे दोन्ही गोष्टी बिघडले. अन्नमय कोशही बिघडतो, प्राणमय कोशही बिघडतो. आणि मग त्यातून तुमच्या मग व्याधी तयार होतात. मग आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर गोळ्या द्यावं, गोळ्या द्यावं. डॉक्टर गोळ्या देतो, तो त्याचं पोट भरतो, खा गोळ्या. आणि त्या गोळ्या खाऊन खाऊन मग किडनी डॅमेज होते, फुफ्फुसे डॅमेज होतात, लिव्हर डॅमेज होतं, मग लिव्हर मध्ये पाणी होतं, मग परत त्याच्याकरता ऑपरेशन करून पाणी काढा. सुरू होऊन जातं हे सायकल. हे पूर्वी नव्हतं, कारण पूर्वी फक्त योगिक क्रियाच होत्या. याचे हॉस्पिटल म्हणून, याचे हॉस्पिटल म्हणून पूर्वी योगिक क्रियाच केल्या जायच्या आणि त्यालाच हॉस्पिटल म्हणायचे. आता आपल्याला हे आधुनिक नाव हॉस्पिटल झालंय, त्यावेळी योगालय म्हणायचे. योगालय की जिथे तुमच्या प्रकृती याची काही व्याधी लागल्या तर त्याची काळजी घेतली जायची, म्हणून त्याचे ते योगालय होते पूर्वीच्या काळात. आता सर्वच बदललं, कारण इंग्रज आले, मुस्लिम आले, त्यांनी सर्व तुमचं कल्चरच बदलवून टाकलं. त्यामुळे हे सगळे परिणाम. हरिओम. आता याबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता.